श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस. महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये फक्त महाशिवरात्र याच दिवशी लोक उपवास करतात, पण ज्या पद्धतीने पितृपक्ष असताना तर त्याच पद्धतीने नंदी पक्ष असतं, जे महाशिवरात्रीच्या आधी 7 दिवस आणि महाशिवरात्रीनंतर 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस असे 15 दिवसाचा हा नंदी पक्ष असतो. आता ही सेवा आपल्याला कधी करायची आहे, तर ही सेवा संपूर्ण 15 दिवसाची सेवा असणार आहे. आता यंदा 8 फेब्रुवारी 2026 पासून ते 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत नंदी पक्ष साजरी करायचा असतो. थोडक्यात काय की भगवान शंकरांची उपासना करण्याचा हा महत्त्वाचा दिवस असतो. काही कारणांनी लोकांनी जर हा व्हिडिओ 10 तारखेला पाहिला, अगदी 12 तारखेला पाहिलं, तर त्याच्यानंतरचे जेवढे दिवस तुम्हाला सेवा करता येतील ना, तर तेवढा दिवस तुम्हाला करायचा आहे. बघा, पितृपक्षामध्ये काय होतं ना, की कधी मासिक धर्म येतो आपल्याला, मग त्याच्यामुळे ना ते दिवस आपण स्किप करतो. पण जेवढे दिवस मिळेल ना, तर तेवढा दिवस आपण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर हे सुद्धा असंच आहे. किंवा या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये लग्न आहे, दुःख आहे, सुख आहे, काही ना काही अडचणी असतात आपल्या संसारिक. मग ते सोडून जेवढे दिवस उरतील ना, तर तेवढे दिवस तुम्हाला सेवा करायची आहे. खूप सुंदर अनुभव आलेला आहे. आता सेवा काय करायची आहे, तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला शिवपंचाक्षरी स्तोत्रमचं पठण करायचं असतं. आता शिवपंचाक्षरी स्तोत्रम सगळ्यांना माहिती आहे, खूप सुंदर आहे. रोज ते तुम्हाला ऐकायचं आहे किंवा पठण केलं तर खूप चांगलं आहे. संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकता. खरं तर जन्म द्यायचं काम हे ब्रह्मदेवाचं आहे, आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मोक्षप्राप्तीसाठी भगवान शंकरांची उपासना करायची असते आणि आपल्या संसारिक अडचणी सुद्धा कमी व्हाव्यात आणि आपले जे काही शारीरिक, मानसिक, आर्थिक जे काही कष्ट आहे ना, तर ते कमी व्हावं. बघा, एकतर भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत. भक्तांच्या एका हाकेला सुद्धा ते धावून येतात. तर एवढे विश्वाचं कल्याण करतात, तर ते तुमचं माझं का नाही करणार, तर तुमच्या माझ्या अडचणी का दूर नाही करणार. तर जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे. आता बघा, ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता की समजा आता मला जर मासिक धर्म वगैरे होऊन गेला असेल किंवा काही अडचणी नाही आहेत, कुठे जायचं नाही आहे, तर संकल्पयुक्त तुम्ही करू शकता. तर यथाकालीन शब्द वापरायचा नाही. यथाकालीन म्हणजे काय की रोज एकच का, तर आज मी ठरवलं ना की आज मला उठून एवढ्या सेवा करायच्या आहेत, तर त्या दिवशी काहीतरी अडचणी येतातच आणि बऱ्याचशाच लोकांच्या बाबतीत पण घडतंच. तर माझ्यावरून सांगते, आज मी ठरवलं ना की आज हे पारायण करायचं आहे. ज्या दिवशी सेवा ठरवून केली जाते ना, तर त्या दिवशी ती सेवा होतच नाही, म्हणून यथाकालीन शब्द वापरायचा नाही. आता हे शिवपंचाक्षरी स्तोत्रम काय आहे. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरांगाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हे आहे शिवपंचाक्षरी स्तोत्रम. अतिशय प्रभावी, अतिशय दिव्य अनुभव देणार आहे. आता हे कसं पठण करायचं, किती पठण करायचं, तर भगवान शंकरांच्या उपासनेचा सगळ्यात महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो. तर मग ही सेवा तुम्ही बघा, सकाळी करा, दुपारी करा, तुम्हाला जेव्हा शक्य होईल ना तेव्हा तुम्ही करा. आता हे कुठे प्रवास करताना करावं का, तर नाही. ही सेवा देवघरात बसून तुम्हाला प्रत्येकाच्या घरात भगवान शंकरांची शिवपिंड असेल तर त्यांच्यासमोर ही सेवा करायची आहे. तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि ज्यांना संकल्पयुक्त करायचं नाही आहे, तर त्यांनी बघा, तर 5 वेळा वाचलं तरी चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा. एका बैठकीत करा किंवा मग तुम्ही 2दा केलं तरी चालेल. पण संकल्पयुक्त जर करणार असाल तर मग एका बैठकीतच ही सेवा करायची आहे. ज्यांना भगवान शंकरांची उपासना म्हणून करायचं आहे, तर एका बैठकीत नाही केलं तरी चालेल. तर तुम्ही मग सकाळी बघा 2दा वाचलं तरी चालेल किंवा मग संध्याकाळी 3दा वाचलं तरी चालेल. असं तुम्ही थोडं थोडं करून दिवसभरात तुम्ही केलं तरी चालेल. पण या सेवेचे नियम काय आहेत, तर अर्थात मांसाहार वर्ज्य. संकल्पयुक्त करणार असेल तरी तुम्ही मांसाहार वर्ज्य किंवा मग तुम्ही जर या कालावधीमध्ये जरी सेवा करणार असाल तरीही तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. ज्या दिवशी बघा तुम्ही मांसाहार करणार आहात ना, तर त्या दिवशी कुठल्याच सेवा करायच्या नाही आहेत. ब्रह्मचर्याचं पालन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. भगवान शंकरांची सेवा करणार आहात तर ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. तर पराण्य बघा टाळावं, दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये. तर मासिक धर्म सूतक विटळ असेल तर मग तुम्हाला बघा त्या 4 दिवसामध्ये तुम्हाला थांबायचं आहे. तर मग तुम्हाला जेवढं होईल ना, तर तेवढं तुम्हाला करायचं आहे. तर 21 दिवस करा, 11 दिवस करा, काहीच नाही शक्य होत तर मग एकदा तरी करा. एकदा म्हणजेच
एवढीशी सेवा असते आणि आपण 11 वेळा केलं तर मग ते कुठेतरी एवढं होतं, मग आपल्या अडचणी तर एवढ्या आहेत, तर मग आपल्याला ढीगभर सेवा करावी लागते. हे लक्षात ठेवा. अडचणीपेक्षा 5-10 पटीने ती सेवा करायची असते, कारण अडचणीआधी जो काही आपला भूतकाळ आहे, जो आपला भोग आहे ना, तर तो भोगल्याशिवाय अडचणीच्या सेवेपर्यंत आपण जात नाही. म्हणून सेवा वाढवायचीच असते. 11 वेळा करा, 5 वेळा करा, 7 वेळा करा. विषम संख्येमध्ये तुम्हाला जेवढं जमेल ना तर तेवढं करा. पण ही सेवा 22 फेब्रुवारीच्या आत करायची आहे. मग 15 दिवस जमेल, 8 दिवस जमेल, जसं तुम्हाला जमेल तर तशी सेवा करा. भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत. भक्तांच्या एका हाकेला ते धावून येणार आहेत. आपल्या अडचणी कमी होण्यासाठी भगवान शंकरांची उपासना करत असतो. तर आणि या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये शिवतत्व हे जागृत झालेलं असतं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे 100 पटीने अधिक जागृत असतं. तर हे शिवतत्व आपल्यामध्ये आकृष्ट व्हावं म्हणून भगवान शंकरांची ही उपासना करायची असते. दररोज प्रत्येकाला उपासना होईल असंही नाही आहे. आपण कोरडी देवपूजा करतो तर तेवढेच आपण समाधानी मानतो. पण असं जरी तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने 15 दिवस भेटले तर नक्कीच सगळ्यांनीच अवचित साधून जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे. शेवटी करता करविता परमेश्वर आहे, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.